क्राईम ब्रँच युनिट 5चे पथक हे वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या शोधकामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मोटरसायकल एक ॲक्टिवा गाडी आणि एक डिओ ही गाडी घेऊन जाताना मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या एक वाडी पोलीस स्टेशन आणि एक हडकेश्वर पोलीस स्टेशनमधून एरियामधून चोरी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांच्याकडून आम्ही एक हिरो होंडा डिओ गाडी नंबर आहे MH40 AJ 8156, त्यानंतर दुसरी गाडी आहे होंडा ॲक्टिवा MH49 CM 8255। या दोन्ही गाड्या त्यांनी एक 16 तारखेला आणि एक 28 तारखेला चोरल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही दोन्ही नाबालिग आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस ठाणे वाडी मुद्देमालासह आम्ही त्यांना ताब्यात दिलेला आहे। यामध्ये दोन्ही गाड्यांची एकूण किंमत 55,000 रुपये आहे आणि दोन्ही गुन्हे आम्ही आमच्या टीममधील API कदम, SC अनीस, SC नजीर, राजू, त्यानंतर राजा टाकळीकर, SC भगत या सर्व टीमच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन्ही नाबालिग आरोपींना त्यांना आम्ही पोलीस स्टेशन वाडी याच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। याबद्दल आरोपींकडे माहिती घेतली असता की दोन्ही नाबालिग त्यांच्या पॅरेंट्ससोबत पण आम्ही चर्चा केली। त्यानुसार घरामधून सदरचे आरोपी नाबालिग कोणालाही न काही सांगता निघून जातात। त्यांच्या इतर मित्रांच्या सोबतीला राहून नशापानी करण्याची सवय नाही, मोठा मोबाईल बाळगण्याच्या सवयीने आणि बाहेर फिरण्याच्या सवयीच्या असल्याकारणाने त्या फिरण्याच्यासाठी त्यांनी त्या दोन्ही गाड्या चोरल्याची माहिती मिळाली। दोन्ही गाड्या त्यांनी कोणालाही विक्री केल्या नव्हत्या, स्वतःच्या जवळ बाळगून असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनकडे सामील त्यांना सुपूर्द केल्या आहे।